डायव्होर्स बाय डेझर्शन. डेझर्शन म्हणजे परस्परापासून वेगवेगळे राहणे, पती पत्नी एकमेकांपासून वेगळे राहतात. हा एक डेझर्शन हा एक ग्राउंड आहे घटस्फोट घेण्याचा. आता हिंदू मॅरेज ॲक्टप्रमाणे सेक्शन 13(1) IB आणि हिंदू आणि स्पेशल मॅरेज ॲक्ट 27(1)B याप्रमाणे डेझर्शन हा एक ग्राउंड आहे, त्याच्याप्रमाणे तुम्हाला डायव्होर्स घेता येतो. परंतु डेझर्शन हा किती कालावधीसाठी असावं लागतं, तर 2 वर्ष, कंटिन्युअस 2 वर्ष तुम्ही पती पत्नी एकमेकांपासून वेगळे राहिले आणि ते सुद्धा कोणत्याही कारणाशिवाय विदाऊट एनी रिझन जर ते वेगळे राहिले आणि त्याचं तुम्ही प्रूफ दिलं की आम्ही इतके कालावधीपासून आम्ही वेगवेगळे राहतो आहे आणि आम्हाला दोघांच्याबरोबर एकत्र राहायचं नाही, तर ह्या ग्राउंडखाली डेझर्शन ग्राउंडखाली तुम्हाला डायव्होर्स मागता येतो. परंतु ह्याच्यासाठी 2 वर्ष कंटिन्युअस राहिल्याचं प्रूफ असलं पाहिजे. जर ते अशी माहेरी गेली तर त्या दिवसापासून काउंट करता येतं किंवा पोलीसमध्ये केस केली तर FIR दर्ज केल्यापासून 2 वर्षाचा कालावधी कॅल्क्युलेट करता येतो. आता याच्यासाठी तुम्हाला काय काय लागेल, तर मॅरेजचं सर्टिफिकेटचं प्रूफ लागेल. समजा मॅरेज सर्टिफिकेट रजिस्टर नसेल तर तुमचे लग्नाचे फोटो लागतील दोघांचे आणि तुमचे विटनेस किंवा जे काही विटनेस असतील लग्नाचे फोटो हा सफिशियंट आहे. आणि दोघांचे ॲड्रेस प्रूफ लागेल, दोघांचं लग्न कधी झालं, आणि या ग्राउंडखाली तुम्हाला डायव्होर्स घेता येतो. डेझर्शन आहे इट्स अ वन इम्पॉर्टंट ग्राउंड.